आता मुंबईकरांकरता एक खुशखबर आहे, त्या बातमीकडे वळूया। मे 2021 पर्यंत मेट्रोचा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतो आहे। दहिसर पश्चिम ते डीएन नगर हा मेट्रो 2A असा मार्ग असेल, तर मार्ग 7 म्हणजे दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम याच्याविषयीचे सुद्धा अपडेट्स आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईकरांना तशी कमीच खुशखबर ऐकायला मिळते, कारण वीज बिल, त्याच्यानंतर पाण्याची टांगती तलवार होती, पिण्याच्या पाण्याची, कोरोनाचं तर संकट आहेच, रोजच्या रोज रुग्णसंख्या वाढते। असं असताना या मेट्रो विषयीची ही खुशखबर काय, आम्हाला सांग। सुवर्ण, अगदी बरोबर आहे तुझं। या कोरोना संसर्ग काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच नकारात्मक बातम्या ऐकायला मिळतात, पण कुठेतरी एक सकारात्मक बातमी देखील ऐकायला मिळत आहे। MMRDAची आताच नुकतीच पत्रकार परिषद सुरू आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये RA राजीव जे MMRDA आयुक्त आहेत, त्यांनी मुंबईकरांसाठी एक खुशखबर दिलेली आहे की मे 2021 म्हणजे पुढच्या वर्षी मे महिन्यामध्ये मेट्रोच्या 2 टप्प्यांचं आम्ही मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल करत आहोत, लोकार्पण करत आहोत। आणि याचं ट्रायल जे आहे 2021च्या म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीपासून मेट्रोचे ट्रायल जे सुरू होणार आहे। नक्की उदय काही क्षणासाठी थांबवते। कंगना राणावतची ही दृश्य आपण बघतोय, तिच्या ऑफिस बाहेरची ही दृश्य आहे। कंगना राणावत तिच्या ऑफिस परिसरामध्ये आलेली आहे, तिचं ऑफिस बघायला ती आलेली आहे असं कळतंय। रंगोलीने भेट दिली होती तिच्या ऑफिसला, त्यानंतर ती म्हणजे स्वतः कंगना राणावत सुद्धा तिच्या ऑफिस परिसरामध्ये येईल, ऑफिस बघायला येईल असं सांगितलं जात होतं। प्रसार माध्यमांचा गरडा आहे, थोडीशी गर्दी सुद्धा बघायला मिळते आहे। कंगना राणावतची गाडी आपण बघतो आहोत। कंगना राणावत ही स्वतःचं ऑफिस बघायला आलेली आहे। मुंबई महापालिकेने काल तोडकाम केलेलं होतं, तोडकामाची कारवाई केली होती, त्या पार्श्वभूमीवर आज कंगना राणावत तिचं ऑफिस बघण्यासाठी आलेली आहे। त्याची दृश्य आता आपण बघता आहात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव काल दिवसभर पाली हिल इथे तिचं जे ऑफिस आहे तिथे उपस्थित होते आणि तिथली थेट दृश्य, होत असलेली कारवाई, या सगळ्याविषयी ते आपल्याला तिथून माहिती देत होते। उदय, अर्थातच तू मेट्रो विषयी माहिती देत होतास, पण आपण बघतोय काल दिवसभर तू या सगळ्या बातमीवर होतास, तुला सगळे बारकावे इथले माहिती आहेत। आज रंगोलीने या सगळ्या तोडकामाची पाहणी केली आणि त्यानंतर आता कंगना राणावत सुद्धा इथे पोहोचलेली आहे पाली हिलच्या तिच्या ऑफिस जवळ। तू काय सांगशील या सगळ्याविषयी? सुवर्ण, आपण थेट दृश्य बघतो आहोत। कंगना राणावत सिने अभिनेत्री ही आता स्वतः पाली हिल इथल्या तिच्या बंगल्याच्या इथे आले। तिचा बंगल्याचा 5 नंबरचा जो बंगला आहे त्याचं तिने ऑफिसमध्ये रूपांतर केलं होतं। मात्र या ऑफिसमध्ये रूपांतर करत असताना तिने काही अनधिकृत बांधकाम केल्याचं मुंबई महापालिकेचं म्हणणं होतं आणि त्यानुसार त्यांनी नोटीस देखील बजावली होती। ह्या नोटीसला कुठलेही उत्तर न दिल्यामुळे कंगना राणावतच्या या ऑफिसवरती कालच मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत तोडकाम केलं होतं आणि तोडकाम केल्यानंतर आज दुपारी कंगना राणावतची बहीण जी आहे रंगोली राणावत हिने दुपारी येऊन पाहणी केली। त्यानंतर आता स्वतः अभिनेत्री कंगना राणावत या स्वतः इथे आलेल्या आहेत, त्या देखील इथे पाहणी करत आहेत। एकूणच या ऑफिसच्या तळमजल्यावरती जे काही तोडकाम केलेलं आणि त्याचबरोबर जे मुख्य ऑफिस आहे पहिल्या मजल्यावरती तिथे किती तोडकाम केलेले, कारण या संपूर्ण ऑफिससाठी खूप मोठा खर्च जो आहे इंटिरियर डेकोरेशनसाठी कंगना राणावत हिने केला होता आणि तो खर्च जो आहे तो पूर्ण आता वाया गेलेला आहे। न्यूज18 लोकमतवर एक्सक्लुसिव्ह दृश्य उदय आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। कंगना राणावत स्वतः या ठिकाणी आलेली आहे आणि ती आता पाहणी करते। ज्या वास्तूमध्ये पैसे खर्च करून आपण काम करून, इंटिरियरचं काम करून ही वास्तू उभी करत होतो, आतून त्याचं सुशोभीकरण करत होतो, ती वास्तू आज अशी भग्नावस्थेत, अर्थातच कुणालाही बघायला आवडणार नाही, पण 14 ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलं होतं अशा प्रकारची नोटीस तिला बजावण्यात आली होती आणि याच्या तोडकामाची कारवाई करण्यात आली। काल महापालिकेकडून अगदी तत्परतेने ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे अर्थातच महापालिकेवर आरोप तर होताच आहेत, पण आता स्वतः दृश्यांमध्ये आपल्याला कंगना राणावत दिसते आहे। जे तोडकाम झालंय त्याच्याविषयी ती चर्चा करते आहे, तिच्या सोबत जे आलेले आहेत त्यांच्याशी ती चर्चा करते आहे। केअरटेकर असतील, तिचे मॅनेजर असतील किंवा तिच्या मैत्रिणी, वकील या असे कोणीही असू शकतात, तिच्या सोबत असलेल्यांबरोबर ती कारवाई करते। जे तोडकाम झालेलं आहे त्या तोडकामाची पाहणी आता कंगना राणावत कडून होते आहे। ही दृश्य आहेत पाली हिल मुंबई इथल्या कंगनाच्या ऑफिसची। ग्राउंड फ्लोअरचा अनेक पोर्शन, म्हणजे एक मोठा पोर्शन तोडण्यात आलाय। फर्स्ट फ्लोअरचा भाग काही तोडण्यात आलेला आहे, त्यामुळे कदाचित ते फर्स्ट फ्लोअरवर जाऊन सुद्धा पाहणी करेल नेमकी काय परिस्थिती आहे। काल
मोहालीमधून ती मुंबईमध्ये दाखल झाली, मुंबईमधून ती तिच्या घरी गेली. आज ती म्हणजे तिची बहीण आधी रंगोली ही या ठिकाणी आली होती आणि तिने पाहणी केली, पण आता स्वतः कंगना राणावत आलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा ती घेते आहे की नेमकं तोडकाम किती झालंय, कसं झालंय. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. उदय, काय सांगशील या सगळ्याविषयी? खूप मोठा गदारोळ, म्हणजे जरी संजय राऊत असं आज म्हणाले असले की आमच्यासाठी तो विषय संपलाय, तरी खूप मोठा गदारोळ होऊ शकतो या सगळ्या घडामोडी ज्या कालपासून घडतायत आणि तिची जी काही सातत्याने ट्विट्स येत आहेत. अगदी बरोबर आहे सुवर्णा. आपण बघतोय की कालच कंगना राणावत ही मुंबईत दाखल झालेली आहे आणि जेव्हा ती मुंबईत दाखल झाली होती एअरपोर्टवरून ती थेट तिच्या खार इथल्या घरी गेली होती. मात्र तिची इच्छा होती की तिथं जिथे ऑफिस आहे पाली हिल इथे जिथे तोडकाम केलेलं आहे तिथे जाऊन पाहणी करावी. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी आणि तिच्या जे Y+ सुरक्षा आहे केंद्रीय सुरक्षा दलाचं त्यांनी तिला विनंती केली होती की आज तुम्ही जाऊ नका. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काल कंगना राणावत आली नव्हती. आज दुपारी तिची बहीण येऊन तिने पाहणी केली. त्यानंतर आता स्वतः कंगना राणावत जी आहे ती स्वतःच्या ऑफिसच्या इथे येऊन आलेली आहे आणि तिथे संपूर्ण पाहणी झाल्यानंतर ती नक्कीच प्रसार माध्यमांशी बोलेल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते. कारण आज सकाळपासून तिने ट्विटरवरती केलेले आहे. त्याचबरोबर व्हिडिओ बाईट देखील तिने प्रसिद्ध केलेली आहेत. काल देखील तिने व्हिडिओ बाईट जे आहेत प्रसिद्ध केले होते. एकूणच कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असा जो काही संघर्ष आज निर्माण झालेला आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते जवळपास व्यापलेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण दुसरी कुठलीच काही घटना नाही अशी एक परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. एक सिने अभिनेत्री आहे, तिने मुंबई संदर्भात पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबई पोलिसांवरती अविश्वास दाखवणारं जे वक्तव्य केलं होतं त्यामुळे शिवसेना साहजिकच खवळली होती. संपूर्ण सर्वसामान्य मुंबईकर नागरिक आहे तो देखील संतप्त झाला होता. मात्र कंगना राणावतवरती ज्या प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईवरती काही प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. एकूणच या संदर्भात शिवसेना राजकीय बदला घेते का किंवा कंगना राणावतला कुठेतरी धडा शिकवते का या संदर्भात देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत. एकूणच शिवसेना आणि कंगना राणावतच्या बाजूने काही विरोधी पक्ष आहेत त्यामुळे एकूणच सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं जे काय संपूर्ण राजकारण सुरू आहे आणि त्यामध्ये कंगना राणावत ही स्वतः सहभागी आहे. कंगना राणावतच्या खांद्यावर कोणी विरोधक बंदुका चालवत आहे का असा देखील प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे जे काही आता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कंगना राणावतच्या केलेल्या ट्विटवरून सुरू झालेलं सगळं वादळ आतापर्यंत वेगवेगळी वळणं घेत असतानाचं चित्र आपण बघतोय. त्यावरनं अशाच सगळ्या चर्चा होत आहेत ज्याचं विश्लेषण आता आपण करताय उदय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव काल दिवसभर महापालिका जेव्हा हे तोडकाम करत होती तिथली सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. आता सुद्धा ते आपल्या संपर्कात आहेत आणि आपल्याला माहिती देत आहेत. कंगना राणावत, अभिनेत्री कंगना राणावत काल पालिकेने तोडकाम केल्यानंतर आज आपल्या ऑफिसमध्ये दाखल झालेली आहे आणि किती नुकसान झालेलं आहे किंवा कसं तोडकाम केलं गेलंय या सगळ्याचा आढावा ती घेतेय. तिला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे त्यामुळे हे सुरक्षा रक्षक सुद्धा तिच्या सोबत बघायला मिळत आहेत. पण ऑफिस पाली हिल इथलं कंगना राणावतचं जे तोडलंय, जे पाडकाम केलं गेलंय ते ती पाहते आहे. अर्थातच एखाद्या व्यक्तीला म्हणजे छायाचित्रांमध्ये तिला हे कालच कळलेलं होतं की कुठे कुठे काय काय तोडकाम झालंय, पण प्रत्यक्ष आज आल्यानंतर जेव्हा ती हे सगळं चित्र बघत असेल तर तिला काय वाटत असेल किंवा तिच्या मनात काय प्रश्न उपस्थित होत असतील याची आपण कल्पना करू शकतो. कुठलाही भावनिक मुद्दा उपस्थित करण्याचा हा प्रयत्न नाही, मात्र जे काही ट्विटरवरनं ती करते आहे मुंबईविषयी सुद्धा तिने वक्तव्य केलेली होती आणि ज्याच्यावर सडकून टीका तिच्यावर झाली आणि शिवसेनेकडनं केली गेलेली ही कारवाई या सगळ्यांवरच खरं तर प्रश्न उपस्थित होत आहेत. समाज माध्यमं तर बोलताच आहेत पण सर्वसामान्य माणसं सुद्धा बोलायला लागलेली आहेत या सगळ्या घडामोडींविषयी. कंगना तिच्या ऑफिसची पाहणी करते. उदय, जर आपण याविषयी बोलायचं झालं की कंगना आणि फॅशन डिझायनर मल्होत्रा या दोघांनाही एकाच दिवशी स्टॉपवर्कची नोटीस बजावली गेली आणि असं असताना लगेचच 2 दिवसात तोडकाम केलं गेलं कंगनाच्या ऑफिसचं, तर याच्यावरही सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सुवर्ण, आपण काल बघितलं की ज्या प्रकारे कंगना राणावत तिच्या ऑफिसचं तोडकाम मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केलं, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. कंगना राणावत हिच्या ऑफिसला ज्या प्रकारे नोटीस ठेवण्यात आली होती, तशीच नोटीस कंगना राणावतचं जिथे आता पालील इथे ऑफिस आहे त्याच ऑफिसच्याच रांगेमध्ये एक दोन शॉप सोडून फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचं देखील ऑफिस आहे आणि ते ऑफिस देखील काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे महापालिकेने कंगना राणावत यांच्या ऑफिससोबतच मनीष मल्होत्रा यांच्या ऑफिसला देखील नोटीस बजावली होती. मात्र मनीष मल्होत्रा यांना 7 दिवसांची अवधी जो आहे तो दिला होता आणि कंगना राणावत यांना फक्त 24 तासांचा अवधी दिला होता. त्यामुळे देखील एक दुजाभाव कुठेतरी महापालिका करते का असा प्रश्न उपस्थित केला गेला होता आणि 24 तासात कंगना राणावत यांच्याकडनं कुठलंही उत्तर न आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली होती. अशी कारवाई आता मनीष मल्होत्रा यांच्या कार्यालयावरती देखील करणार का? त्यांना 7 दिवसांचं अवधी दिलेलं आहे. 7 दिवसात ते काय उत्तर देतात हे आता पाहावं लागणार आहे. मात्र दोन्ही बॉलिवूडचे एक सेलिब्रिटी आहेत, कलाकार आहेत किंवा वेशभूषाकार आहेत, फॅशन डिझायनर आहेत, अशा वरती जर कारवाई करत असेल तर मुंबई महापालिकेने एक समान जो आहे कायदा किंवा समान न्याय जो आहे तो द्यायला पाहिजे होता. मुंबई महापालिकेने कुठेतरी दुजाभाव केलाय का? राजकीय सूडबुद्धीने मुंबई महापालिकेने किंवा मुंबई महापालिकेचे सत्ताधारी आहे शिवसेना त्यांनी हे काम केलं का? असे देखील प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे एकूणच कंगना राणावत हिच्यावरती ज्या प्रकारे कारवाई केली गेली आहे त्याला खूप मोठं राजकीय जी आहे रागरंगती आहे ते निर्माण झालेले आहे. आणि कंगना राणावत हिने देखील आजपासून जे ट्विटर केलेले आहे ते ट्विटर देखील पूर्णपणे राजकीय ट्विटर्स आहेत. कारण खूप तिने कालपासूनच ज्या प्रकारे ट्विटर केलेले त्यावरती तिच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात होते. कारण तिने बाबरी मस्जिदचा उल्लेख केला होता, बाबराचा उल्लेख केला होता, राम मंदिरचा उल्लेख केला होता. त्यामुळे निश्चितच कंगना राणावत हे जे ट्विट्स आहेत ज्याचा उल्लेख उदय तू करतोयस ती तर खरं कालची होती. आजच्या ट्विट विषयी मला तुझ्याशी बोलायचंच आहे, पण पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवतो आहोत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ही न्यूज 18 लोकमतवर. कंगना राणावत अभिनेत्री स्वतः तिच्या पाली हिलच्या ऑफिसमध्ये गेलेली आहे आणि जे तोडकाम मुंबई महापालिकेकडून काल केलं गेलं, 14 ठिकाणी अनधिकृत काम झालंय अशी नोटीस तिला पाठवली गेली आणि लगेचच तिसऱ्या दिवशी तोडकामाची कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिका तत्परतेनं तिच्या ऑफिसवर पोहोचली होती. पोलिसांचा फौजफाटा तिथं होता आणि साधारण 2.5-3 तास हे सगळं तोडकाम सुरू होतं. ग्राउंड फ्लोअरला तोडकाम झालं, पहिल्या मजल्यावरही तोडकाम झालं, बाहेर गॅलरीचा जो छज्जा असतो त्याचंही तोडकाम करण्यात आलं. आणि उदयशी या सगळ्याविषयी आज आपण बोलतोय. दृश्य तर ही पाहताच आहात. उदय, आजच्या जर तिच्या सगळ्या ट्विट्स विषयी बोलायचं झालं तर ती अजून विखारी बघायला मिळाली. जरी खूप मोठा वर्ग सोशल मीडियावर तिला समर्थन करत असला तरी मुंबईचं केलेलं तिने मुंबईबाबतचं वक्तव्य असो किंवा एकेरी उल्लेख उद्धव ठाकरेंचा किंवा वैयक्तिक टीका उद्धव ठाकरेंवरची, यावर मात्र खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. कंगना राणावत यांचं ट्विट ज्या प्रकारे प्रसिद्ध झालेले आहे, ज्या प्रकारे ती बोलत आहे ट्विटरवरती, त्यावरनं कंगना राणावत ही देखील स्वतः ट्रोल होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला होता आणि एकेरी उल्लेख करत त्यांना धमकीवजा इशारा देखील दिला होता. आणि त्याचबरोबर इतरही त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई देशाची आर्थिक राजधानी, ज्या मुंबईने कंगना राणावत हे नाव मिळवून दिलं, सेलिब्रिटी स्टेटस तिला दिलं, एक पैसा दिला, कीर्ती दिली, सर्व काही तिला दिलं. परंतु तरी देखील कंगना राणावतने मुंबईला, महाराष्ट्राला पाक व्यक्त काश्मीरची उपमा दिली होती. मुंबई पोलिसांना तर तिने विश्वास देखील दाखवला नाही. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास नाही असं तिने म्हटलं होतं. आणि काल जेव्हा कंगना राणावत ही मुंबई विमानतळावरती दाखल झाली होती, त्या मुंबई विमानतळ ते फार इथलं कंगनाचं जे घर आहे तिथपर्यंत तिचा जो संपूर्ण प्रवास आहे तो मुंबई पोलिसांच्या सुरक्षिततेतच पार पाडला होता. तिला Y+ दर्जाची सुरक्षा केंद्रीय सुरक्षा दलाची होती, त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं देखील सुरक्षा कवच तिला होतं. आणि त्याचबरोबर काल रात्रीपासूनच तिला कंगना राणावत तिथे राहते त्या राहत्या ठिकाणी देखील तिला मुंबई पोलिसांचं सुरक्षेसाठी जो आहे मुंबई पोलिसांनी दिलेला आहे. एकीकडे ती मुंबई पोलिसांवर टीका करत असली तरी देखील मुंबई पोलिसांनी त्यांचं कर्तव्य मात्र बजावलेलं आहे. त्यामुळे एक राजकीय जे आहे आरोप प्रत्यारोप ते मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. कंगना राणावत हा एक मुद्दा हा एक विषय आहे, मात्र त्या विषयाला अनुसरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जो संघर्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की. आणि उदय, जर या ऑफिस विषयी बोलायचं झालं तर ती असं स्पष्ट करते आपल्या ट्विट मधून की यात कुठलं अनधिकृत बांधकाम केलं नाही वगैरे. आता कागदपत्रांच्या अनुषंगाने ती कसं हे प्रूव्ह करेल हा एक वेगळा भाग आला, जरा कागदपत्रांचा किंवा टेक्निकॅलिटीचा भाग आला. पण खूप मोठं आर्थिक नुकसान मात्र तिचं नक्कीच झालंय या तोडकामाच्या कामाची दृश्य बघितली तर. आपण एकदा पुन्हा ही दृश्य दाखवूया. ती पाली हिलच्या तिच्या ऑफिसमधून आपल्या ऑफिसची पाहणी करून निघालेली आहे.
तेव्हाची ही दृश्य आपण बघतो आहोत। कंगना पाहणी करता ऑफिसमध्ये पोहोचलेली होती आणि पाहणी करून ती ऑफिस बाहेर निघालेली आहे। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत आणि लगेचच परत येणार आहोत अजून काही बातम्यांसह। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।